वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे दोन तलवारी एका म्यानात आणण्याचा प्रयत्न करतात। या तलवारी म्हणजेच मनोज जरांगे आणि प्रकाश शेंडके। एकीकडे मराठ्यांचं वादळ उभं करणारे जरांगे तर दुसरीकडे ओबीसींना एकवटणारे प्रकाश शेंडके। या दोघांचाही संघर्ष अख्ख्या राज्यानं पाहिलाय। अशात आंबेडकरांनी यांना सोबत आणण्याचा प्लॅन का आखला? हा प्लॅन सक्सेसफुल होईल का? पाहूयात। मनोज जरांगे पाटील 7-8 महिन्यांपूर्वी हे नाव राज्याला परिचयाचं झालं। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी जालन्यातील अंतरवाली सराठी या छोट्याशा गावातून लढा सुरू केला। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं ही मनोज जरांगेंची मागणी होती। याच मागणीसाठी मनोज जरांगेंनी थेट मुंबई गाठली। जेव्हा ते मुंबईला आले तेव्हा लाखोंच्या गर्दीने जरांगेंची ताकद दाखवली होती। जरांगे पाटील ओबीसीतून आरक्षण मागत होते। ओबीसींच्या आरक्षणावर गदा येण्याची चिन्ह असताना जरांगेंच्या विरोधात उभे राहिले ते प्रकाश शेंडके। प्रकाश शेंडगेंनी थेट जरांगे पाटलांवर निशाणा साधायला सुरुवात केली। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याला त्यांनी ठाम विरोध केला। अशा या दोन टोकाच्या दोन नेत्यांना लोकसभेसाठी सोबत आणण्याचा विचार वंचितचे प्रकाश आंबेडकर करतायत। आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत न जाता आपला वेगळा मार्ग निवडलाय। त्यांनी काल 27 मार्चला पत्रकार परिषद घेत 8 उमेदवारांची घोषणा केली आहे। यात त्यांनी सांगलीच्या जागेवरून शेंडगेंना पाठिंबा देणार असल्याचं सुद्धा जाहीर केलंय। ओबीसी नेते प्रकाश शेंडके यांनी ओबीसी बहुजन पार्टीची स्थापना केली आहे। आरक्षणाची लढाई आता राजकीय लढाईवर येऊन ठेपली आहे। त्यामुळेच आपण पक्ष काढून लढाई लढणार असल्याचं प्रकाश शेंडके म्हणालेत। गेल्या 3 ते 4 दिवसांपूर्वीच प्रकाश शेंडगेंनी आंबेडकरांची भेटही घेतली होती आणि सोबत लोकसभेला सामोरं जाण्याची चर्चा झाल्याची सुद्धा माहिती आहे। तर आंबेडकर सुरुवातीपासूनच जरांगेंच्या सोबत असल्याचं आपण पाहतोय। उपोषण सुरू केलं तेव्हापासून आंबेडकर जरांगेंच्या संपर्कात आहे। जरांगेंना लोकसभेसाठी सोबत घेण्याची त्यांची पहिल्यापासूनच भूमिका होती। या निवडणुकीत जरांगे फॅक्टरचं महत्त्व ओळखून त्यांनी आताही जरांगेंसोबत युती करण्याची भूमिका घेतली आहे। जरांगे आणि शेंडगे या दोघांना सोबत ठेवण्याची किमया आंबेडकर करू शकतील का? दोन विरोधक एकत्र येतील का? राजकीय स्वार्थातून अनेक आघाड्या आपण बघितल्या, त्यात आणखी एक प्रयोग आंबेडकर करतायत। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।